नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश चोपडे आपणा सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲग्रीग्रेडअप. आपणा सर्वांना जसं माहिती आहे की आपण फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर अरुण कट्ट्यान व्हॉल्यूम 1 बघत आहोत. त्यामध्ये आपण चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 जे आहे हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, त्यानंतर क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न, हे 2 चॅप्टर संपलेले आहेत. आणि आज जे आहे आपण चॅप्टर नंबर 3 ॲनिडेशन अँड अलेलोपॅथी चॅप्टर आज आपण स्टार्ट करत आहोत. तर आजचं जे आहे ते लेक्चर नंबर 1. तर आपण आज बघणार आहोत. तर आजचे जे टॉपिक आहेत ते बघा, ॲनिडेशन बघणार आहोत आपण सर्वप्रथम, त्यानंतर टाईप्स ऑफ ॲनिडेशन, अलेलोपॅथी, टाईप्स ऑफ अलेलोपॅथी, आणि जसं की आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी माझ्या ओन नोट्स प्रिपेअर करत आहोत यामध्ये, आणि आपण त्यावरचे आज क्वेश्चन पण घेणार आहोत. तर तत्पूर्वी जे कालचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांचे जर का आपण कमेंट्समध्ये बघितलेलं असणार किंवा केलेलं असणार, तर बघा जो फर्स्ट जो क्वेश्चन होता, सिक्वेन्शियल क्रॉपिंग इज ऑल्सो नोन ॲज, त्याचं आन्सर होतं नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. त्यानंतर जो सेकंड क्वेश्चन होता, रिले क्रॉपिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याचं आन्सर होतं ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग. त्यानंतर बघा रिले क्रॉपिंग पॅटर्न, जो थर्ड क्वेश्चन होता आपला, रिले क्रॉपिंग पॅटर्न सजेस्टेड बाय डॉक्टर शेरसिंग बेन्स, याचं जे आन्सर होतं विद्यार्थी मित्रांनो ते होतं की फर्स्ट मूग, त्यानंतर मेज, त्यानंतर पोटॅटो आणि व्हीट, या 4 क्रॉपनुसार त्यांनी पॅटर्न सजेस्ट केलेला होता. त्यानंतर बघा चौथा जो क्वेश्चन होता, हाऊ मेनी % वॉटर सेव्स इन ॲरोपॉनिक टेक्निक, त्याचं जे आन्सर होतं ते होतं 98%. त्यानंतर जो लास्ट क्वेश्चन होता, वेअर द ॲरोपॉनिक टेक्निक्स केम इन टू एक्झिस्टन्स, तर त्याचं जे आन्सर होतं ते म्हणजे जे स्पेस रिसर्च स्टेशन आहे नासाचं, त्यांनी ते ट्राईट केलेलं होतं मिर स्पेस स्टेशन ऑफ रशियामध्ये. हे 5 क्वेश्चनचे आन्सर्स होते. तर बघा आज पण आपण क्वेश्चन घेणार आहोत आजच्या टॉपिकवरती, पण ते शेवटी. तर आज आपण सर्वप्रथम बघूया आजचे टॉपिक. तर बघा जे ॲनिडेशन, जो फर्स्ट आपला टॉपिक आहे तो बघा, ॲनिडेशन म्हणजे काय होतं की द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन द इंटरक्रॉप्स इन द इंटरक्रॉपिंग सिस्टीम इज नोन ॲज ॲनिडेशन. ॲनिडेशन म्हणजे काय की जे कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते, म्हणजे एक जो क्रॉप आहे तो दुसऱ्या क्रॉपला जर का मदत करत असेल तर बघा त्याला आपण जे आहे कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन म्हणतो, आणि त्यालाच आपण जे आहे ते ॲनिडेशन म्हणतो. तर बघा एक क्रॉप जर दुसऱ्या क्रॉपला इंटरक्रॉपमध्ये, आता इंटरक्रॉप जर घेतलं तरच आपण एक क्रॉप जो आहे दुसऱ्या क्रॉपला मदत करू शकतो. तर एक क्रॉप जर का दुसऱ्या क्रॉपला मदत करत आहे ग्रो होण्यासाठी किंवा जर्मिनेट होण्यासाठी किंवा कशाहीसाठी जर का मदत करत आहे एकमेकांना, तर त्याला आपण म्हणू ॲनिडेशन. तर बघा जे कॉम्पोनंट स्पेसिस आहे क्रॉपची ती हेल्प करते दुसऱ्याला. तर बघा जे ॲनिडेशन आहेत ते 2 प्रकारचे आहेत. तर 2 प्रकारचे ॲनिडेशन कोणते आहेत, म्हणजे पहिलं जे आहे ते आहे स्पॅशियल ॲनिडेशन, म्हणजे ॲनिडेशन इन स्पेस. त्यानंतर जे दुसरं आहे ते आहे टेम्पोरल ॲनिडेशन, म्हणजे ॲनिडेशन इन टाईम. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहोत स्पॅशियल ॲनिडेशन. स्पॅशियल ॲनिडेशन म्हणजे काय होते नेमकं, तर बघा यामध्ये जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते इंटरक्रॉपमध्ये बघा, आणि मेन म्हणजे काय होतं स्पेसमध्ये. आता स्पेसमध्ये काय, जसं की हे जे आहे ना हे मल्टी स्टोरेज क्रॉपिंगमध्ये आपण बघितलेलं आहे. याचा प्रिन्सिपल जो आहे तो मल्टी स्टोरेज क्रॉपिंगमध्ये यूज होतो. तो कसा की बघा आपण जसं बघितलं की जे डीप रूटेड असतात ते वेगवेगळे रूटिंग सिस्टीम असलेले क्रॉप आपण मल्टी स्टोरेज क्रॉपिंगमध्ये यूज करतो, किंवा ज्यांची जे ग्रोईंग हॅबिट आहे ही डिफरंट असते असे आपण क्रॉप जे आहेत ते यामध्ये यूज करतो मल्टी स्टोरेज क्रॉपिंगमध्ये. तर जनरली काय होते की यामध्ये जे व्हर्टिकल स्पेस आहे ना तो यामध्ये यूज होतो. तर जर समजा आपण जसं की बघितलेलं होतं की जर का कोकोनट ट्री आहे ती आपण प्लांट केली तर ती 10 मीटर हाईटपर्यंत असते, आणि हे आपण बाजूला लावतो. त्यानंतर कमी हाईटवालं ते म्हणते ब्लॅक पेपर, त्यानंतर त्यापेक्षा कमी हाईटवालं कोकोआ, आणि त्यापेक्षा कमी हाईटवालं पाईनॲपल. तर अशा प्रकारे आपण प्लांटिंग करतो. यामध्ये काय होतं की स्पॅशियल ॲनिडेशन होतं, म्हणजे कोकोनट जे आहे ते हेल्प करतं ब्लॅक पेपरला, त्यानंतर कोकोआला, म्हणजे कोकोआ हेल्प करते, त्यानंतर पाईनॲपलला हेल्प करतं. तर एकमेकांना हे हेल्प करतात ग्रो होण्यासाठी, म्हणजे हे इनिबिट करत नाही. त्यामुळे याच्यामध्ये काय होतं की स्पेस जो आहे तो इंटरॅक्शन होते. तर बघा त्यानंतर जे आहे ते टेम्पोरल ॲनिडेशन. आता टेम्पोरल ॲनिडेशन म्हणजे काय होतं की जे आपण जे बघितलं आधी ते स्पेस, टेम्पोरल म्हणजे काय, टाईमनुसार आपण जे आहे ते एकमेकांना जे आहे ते मदत करतात, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते इंटरक्रॉपमध्ये, पण कोणत्या ॲस्पेक्टवरती, टाईम या ॲस्पेक्टवरती. तर बघा यामध्ये काय होतं जनरली की जे आहे ना क्रॉप जे आहेत ते ग्रोन होतात,
पण यामध्ये कसे क्रॉप यूज करतात बघा. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मेज किंवा उडद याची जर का इंटरक्रॉपिंग केली तर बघा जे न्यूट्रिएंट डिमांड असते मेजची ती असते 50 डेज आफ्टर सोईंग, आणि तीच जर का न्यूट्रिएंट डिमांड बघितली आपण उडद मूगची तर ती असते 30 ते 35 दिवस आफ्टर सोईंग. बघा वेगवेगळी डिमांड असल्यामुळे, कारण टाईम आहे तो वेगवेगळा पडते यामध्ये, कारण मेजला 50 दिवसाच्या नंतर आपल्याला न्यूट्रिएंट जे आहे डिमांड लागते तेच मूगला 30 ते 35 दिवसाची नंतर डिमांड लागते. यामध्ये काय होतं मग कॉम्पिटिशन राहत नाही की म्हणजे मेज किंवा उडदमध्ये कॉम्पिटिशन राहत नाही न्यूट्रिएंटसाठी. तर यामध्ये काय होऊन जातं की झिरो कॉम्पिटिशन होऊन जातं टाईममुळे. तर मग त्यामुळे काय होतं की उडद मूग जे आहे ते एकमेकांना सपोर्ट करतात ग्रो होण्यासाठी, कारण त्यांची जी आहे ते जी डिमांड आहे न्यूट्रिएंटची ती वेगवेगळ्या टाईमला असल्यामुळे जे आहे ते एकमेकांना सपोर्ट करून इंटरक्रॉपिंग ही सक्सेसफुल होऊ शकते. तर अशा प्रकारे जर असलं तर याला आपण टेम्पोरल ॲनिडेशन म्हणूया. तर बघा यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे अलेलोपॅथी. आता नेमकं अलेलोपॅथी म्हणजे काय होते की द कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन. बघा आपण जे आधी बघितलं ॲनिडेशनमध्ये काय होते कॉम्प्लिमेंटरी, पण अलेलोपॅथीमध्ये काय होते कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन बिटवीन द क्रॉप स्पेसिस इंटरक्रॉप अँड सिक्वेन्शियल क्रॉपिंग थ्रू द रिलीज ऑफ केमिकल सबस्टन्स ऑर टॉक्झिक इज कॉल्ड ॲज अलेलोपॅथी. या अलेलोपॅथीमध्ये काय होते की एखादं जे क्रॉप आहे इंटरक्रॉपमध्ये ते जे आहे ते एक जे टॉक्झिक सबस्टन्स आहे किंवा केमिकल म्हणू शकतो आपण त्याला, ते रिलीज करते, आणि जे अदर जे क्रॉप आहे त्याला एक हार्मफुल अफेक्ट तयार करते, त्याची जी ग्रोथ आहे ती इनिबिट करते. याला आपण काय म्हणू, या इफेक्टला काय म्हणू आपण अलेलोपॅथी. तर बघा यामध्ये काय होतं जनरली की जे सनफ्लावर किंवा स्वर्गम किंवा वालनट, कुकुंबर, पीच यासारखे जे प्लांट आहेत ते समोरच्या प्लांटला अफेक्ट करतात जर्मिनेशनला किंवा ग्रोथला. याला आपण काय म्हणू शकतो अलेलोपॅथी. साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये इंटरक्रॉपमध्ये एखादं क्रॉप दुसऱ्या क्रॉपला एक हार्मफुल केमिकल रिलीज करून हार्म पोचवते, याला आपण अलेलोपॅथी म्हणूया. तर बघा अलेलोपॅथी जी आहे ती कोणकोणत्या टाईपची आहे तर बघा फर्स्ट ऑफ जी येते ती म्हणजे ट्रू अलेलोपॅथी, त्यानंतर जी आहे ती म्हणजे फंक्शनल अलेलोपॅथी. तर आता नेमकं ट्रू अलेलोपॅथी म्हणजे काय तर नावामध्येच सर्व आहे बघा. ट्रू अलेलोपॅथी म्हणजे की डायरेक्ट जो हार्मफुल इफेक्ट करते, म्हणजे एखादा जो केमिकल सबस्टन्स आहे किंवा टॉक्झिक सबस्टन्स आहे तो जो आहे तो रिलीज करते डायरेक्टली, आणि जो आहे दुसऱ्या प्लांटवरती ते जो आहे त्याचा इफेक्ट पडतो, याला आपण अलेलोपॅथी जी आहे ती ट्रू अलेलोपॅथी म्हणूया. तशीच जी फंक्शनल अलेलोपॅथी आहे ती म्हणजे काय की जे प्लांट आहे तो डायरेक्ट जो आहे तो हार्मफुल जो सबस्टन्स आहे तो रिलीज न करता, म्हणजे रिलीज करत नाही पण जो आहे तो प्रिकर्सर रिलीज करते, आणि तोच प्रिकर्सर जो आहे तो काही मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये होते आणि त्याचा इफेक्ट अदर प्लांटवरती होतो. तर याला आपण फंक्शनल ॲलोपॅथी म्हणू. बघा ट्रू ॲलोपॅथीमध्ये काय होते की डायरेक्ट टॉक्झिक सबस्टन्स रिलीज करून अदर क्रॉपला हार्म पोचवते. तसंच फंक्शनल ॲलोपॅथीमध्ये काय होते की प्रिकर्सर रिलीज करते प्लांट, आणि त्याचं जे आहे ते कन्व्हर्जन काही मायक्रो ऑर्गॅनिझमनुसार ते त्याचं ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन होते त्यांच्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे, आणि त्याचं ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे तो अदर प्लांटवरती होतो. या प्रकारची जर का अलेलोपॅथी असणार तर याला आपण फंक्शनल अलेलोपॅथी म्हणूया. तर बघा यानंतर जे आहे ते आहे अलेलोपॅथी ऑब्झर्व इन 2 वेज. तर आता अलेलोपॅथी जी आहे ते कोणत्या 2 वेनी किंवा कोणत्या 2 मार्गांनी आपल्याला दिसून येते ते आपण बघूया. तर पहिली जी आहे ते ॲलो इनिबिशन. आता नेमकी ॲलो इनिबिशन म्हणजे काय होते तर बघा जे केमिकल सबस्टन्स जे झाड आहे ते प्लांट आहे क्रॉप आहे ते रिलीज करते. तर बघा स्वतःची जी स्पेसिस आहे, आपण जर का लेग्युम क्रॉप किंवा एखादा क्रॉप जर का सोन केलं बघा बायचान्स का त्यांनी जर का रिलीज केलं तर ते लेग्युम क्रॉप सोडून बाकीच्या क्रॉप स्पेसिसला त्याचा हार्म पोचेल. या प्रकारची जर का अलेलोपॅथी असणार तर ती म्हणजे ॲलो इनिबिशन म्हणून. तशीच जर का ऑटो इनिबिशन आहे तर बघा जे टॉक्झिक सबस्टन्स रिलीज करते ते जे आहे ना ते मोर स्ट्रॉंगली जो अफेक्ट करते तो प्रोड्युसर स्पेसिस, म्हणजे स्वतःच्या स्पेसिसला देखील त्याचा इफेक्ट होतो. तर याला आपण ऑटो इनिबिशन म्हणू. बघा 2 प्रकारचे ऑब्झर्व होतात. ॲलो इनिबिशन म्हणजे काय होते की स्वतःची स्पेसिस सोडून अदर स्पेसिसला हार्म. तसंच ऑटो म्हणजे काय होते की स्वतःच्या स्पेसिसला सुद्धा याचा हार्म होतो. बघा हे जे कन्सेप्ट आहेत याला म्हणू आपण
अलेलोपॅथी या दोन वेनी ऑब्झर्व होते. बघा सर्व जे आहे ते एकदा मी परत एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून देतो. ॲनिडेशन जो फर्स्ट ऑफ ऑल बघितला आपण, कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते. दोन क्रॉप जर एकमेकांना वाढण्यासाठी मदत करत असतील तर त्याला आपण ॲनिडेशन म्हणू. त्यानंतर ते जे आहे ते स्पेशल ॲनिडेशन आणि टेम्पोरल ॲनिडेशन हे दोन प्रकारचे टाईप आहेत ॲनिडेशनचे. स्पेशलमध्ये काय होतं की जे ॲनिडेशन आहे ते स्पेस किंवा प्लेस ज्याला म्हणू आपण, त्या प्रकारे जे आहे ते एकमेकांना मदत करतं वाढण्यासाठी, ग्रोईंग होण्यासाठी. स्पेस म्हणजे जो आहे, प्लेस जे आहे की ज्याला आपण म्हणूया की जे जागा असते, जागेसाठी जे आपण एकमेकांना सपोर्ट करतो क्रॉप, त्याला आपण स्पेशल ॲनिडेशन म्हणू. आणि टाईमनुसार जर का आपण क्रॉप्स जे आहेत ते एकमेकांना सपोर्ट करत आहेत तर त्याला जे आहे ते टेम्पोरल ॲनिडेशन म्हणू. अलेलोपॅथीमध्ये जर का एखादं क्रॉप जे आहे ते टॉक्सिक सबस्टन्स रिलीज करून अदर क्रॉपला जर का हार्म पोहोचवत असेल तर त्याला अलेलोपॅथी म्हणून ओळखू. त्यानंतर ट्रू अलेलोपॅथी म्हणजे का, ती डायरेक्ट इफेक्ट होतो, टॉक्सिक सबस्टन्स जे आहे ते डायरेक्ट रिलीज करतं आणि अदर क्रॉपला हार्म पोहोचवतं, याला ट्रू अलेलोपॅथी म्हणू. फंक्शनल अलेलोपॅथी म्हणजे काय होते की प्रिकर्सर रिलीज करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये कन्वर्ट करतात आणि अदर क्रॉपला हार्म पोहोचवतात. त्यानंतर अलेलोपॅथी जे दोन वेने दिसते, ॲलो इन्हिबिशन म्हणजे काय होतं की डायरेक्ट केमिकल जे आहे ते सबस्टन्स रिलीज करून स्वतःच्या स्पेसिस सोडून बाकीच्या स्पेसिसला जे आहे ते हार्म पोहोचवतात. आणि ऑटो इन्हिबिशनमध्ये स्वतःच्या स्पेसिसला सुद्धा याचा हार्म होतो. तर बघा आता आपण बघणार आहोत जो म्हणजे आजचा टॉपिक म्हणजे काय, लास्टवाला म्हणजे क्वेश्चन्स ऑन टुडेज टॉपिक. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल जो क्वेश्चन आहे तो आहे द प्रिन्सिपल ऑफ स्पेशल ॲनिडेशन यूज्ड इन विच क्रॉपिंग सिस्टीम. हे मी सांगितलेलं होतं आधीच तुम्हाला की कोणत्या क्रॉपिंग सिस्टीममध्ये जो आहे तो हा प्रिन्सिपल यूज केलेला आहे स्पेशल ॲनिडेशनचा. त्यानंतर टेम्पोरल ॲनिडेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, किंवा ते ज्याला आपण ओळखू शकतो की टेम्पोरल ॲनिडेशन म्हणजे काय होतं ते मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. ॲनिडेशन इज इन डॅश डॅश म्हणून ओळखलेलं आहे आपण. बघा त्यानंतर बघा असे आपल्याला दोन क्रॉप सजेस्ट करायचे आहेत, सुटेबल जे अनसुटेबल आहेत इंटर क्रॉपिंगसाठी. बघा याची लिस्ट पण मी तुम्हाला मागे सांगितलेली होती आता या व्हिडिओमध्ये. त्यानंतर बघा इन विच टाईप ऑफ अलेलोपॅथी प्रिकर्सर इज रिलीज बाय प्लांट अँड इट कन्वर्टेड इन ॲक्टिव्ह सबस्टन्स. बघा मी आताच हे जे आहे हे रिपीट केलेलं होतं तेव्हाच सांगितलेलं आहे याचा आन्सर पण. त्यानंतर इन विच वे द टॉक्झिन्स मे इनिबिट मोर स्ट्रॉंगली टू दी प्रोड्युसर क्रॉप स्पेसिस इट सेल्फ. बघा कोणत्या अलेलोपॅथीमध्ये जे आहे ते प्रिकर्सर रिलीज करून स्वतःची जी क्रॉप स्पेसिस आहे त्यालासुद्धा हार्म पोहोचवतो. तर बघा या प्रकारचे जे 5 क्वेश्चन आहे, या प्रकारचे जर का आपल्याला आन्सर येत असतील तर आपण लगेच कमेंट करा. आणि जे आहे बघा धन्यवाद. जर का खरंच आपल्याला जर का व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर जे आहे विद्यार्थ्यांपर्यंत हा पोचवा. बघा हे माझं इंस्टाग्राम फेसबुक पेज आहे, आपण इथं मला कुठेही कॉन्टॅक्ट करून आपल्याला जर का कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मला विचारू शकता. आणि खास आपल्या सेवेसाठी जे आहे ते मी ॲग्रीग्रेडअप या नावाचं जे आहे ते टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे. जर का आपण आतापर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले नसाल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं जे आहे ते आपल्याला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन मिळून आपल्याला जर का क्युरी आहे तर तिथं ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू सो मच.